कारवाई बिल घ्या बिल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. बोलणार आहे कोण? अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. भातखळकर साहेब, मांडू काय बिलामध्ये सांगू द्या ना. बिल जे आहे ते डीपी तयार करण्यासंदर्भातलं आहे की ज्या पद्धतीनं डीपी तयार केला जातो तो शासनाकडे पाठवला जातो आणि त्याला जो 6 महिन्याचा कालावधी होता तो 6 महिन्याचा कालावधी दोन्ही ठिकाणी राज्य शासनाकडे पाठवताना देखील 6 महिने वाढवण्यात आलेला आहे आणि डीपी तयार करण्याचा जो कालावधी होता 6 महिने तो देखील 12 महिने केलेला आहे. एवढ्यापुरतं बिल आहे. बोलणार आहे? हो अध्यक्ष महोदय, बोलायचंय बिलावर. हा भातखळकर साहेब. अध्यक्ष महोदय, हे सदन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 पारित करणारच आहे, पण शहराचे डीपी प्लॅन तयार झाल्यानंतर त्याला मान्यता विशिष्ट मुदतीमध्ये देण्याचा कायदा आहे. विधेयकाच्या उद्देशामध्ये असं म्हटलंय की अनेक नगरपालिका नव्याने निर्माण होत आहेत. हे खरं आहे, 2013च्या आसपास राज्य सरकारने कायदा केला की तालुक्याची सर्व ठिकाणं ही नगरपंचायती किंवा नगरपालिका होतील आणि महाराष्ट्र हे या देशातलं नागरीकरण वेगानं होणारं क्रमांक 1चं राज्य आहे आणि त्यामुळे नगर रचना झाल्यानंतर त्याचा डीपी प्लॅन हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. त्याच्यावर विचार विनिमय हा त्या ठिकाणी व्यवस्थित झाला पाहिजे आणि याच्याकरता राज्य सरकारला जी मुदत असते ती मुदत वाढवण्याच्या संदर्भातलं हे बिल आहे. मुदत वाढवून घ्यायला हरकत नाहीये, परंतु मुदत वाढवण्याकरता जो कायदा करून मुदत वाढवावी लागते त्याच्याऐवजी नोटिफिकेशनने त्याची मुदत वाढवण्याचे अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेत आहे. अध्यक्ष महोदय, मला आठवते 2014ला जेव्हा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं, माननीय देवेंद्रजी नगरविकास मंत्री झाले, मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एका वर्षामध्ये साधारणतः 45 शहरांचे प्रलंबित डीपी हे त्या ठिकाणी क्लिअर केले आणि त्यामुळे माझी या विधेयकाच्या निमित्ताने 2 मागण्या आहेत की केवळ नोटिफिकेशनने अनलिमिटेड वाढवण्याचे अधिकार स्वतःकडे घेणं हे काही नगर रचनेच्या दृष्टीने शहरांचा विकास योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने फार योग्य वाटत नाहीये आणि त्यामुळे त्याचा सुद्धा एक विहित कायदा विहित वेळ ही घालून घेतली पाहिजे. त्याचबरोबर टाउन प्लॅनिंग करत असताना आपण पाहतो की टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये जितक्या मोठ्या संख्येने आर्किटेक्ट्स पाहिजेत तितक्या मोठ्या संख्येने आर्किटेक्ट नसतात आणि त्यामुळे आपल्याकडचं शहर विकासाचं जे नियोजन असतं ते नियोजन बऱ्याचदा चुकीचं अप्रगत अशा पद्धतीचं असतं आणि त्यामुळे या विधेयकाच्या निमित्ताने या टाउन प्लॅनिंगची एक विशिष्ट मुदत करा, नाही तर पुन्हा वर्षानुवर्ष डीपी प्लॅन पडलेत, त्याचं हिअरिंग होतंय, हिअरिंगवर परत स्टे मिळतोय आणि शहराचे विकास आराखडे हे कधी फायनलच केले जात नाहीयेत
अशा पद्धतीची स्थिती येईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याला काही ना काही कालमर्यादा ही घालून घेतली पाहिजे. त्याचबरोबर नगर विकास नियोजनामध्ये आर्किटेक्ट लोकांचा सहभाग हा अधिकाधिक असला पाहिजे आणि अशा विषयात काम करणाऱ्या संस्था यांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे. अशा 2 मागण्या या विधेयकाच्या निमित्ताने मी करतोय. धन्यवाद. तनपुरे साहेब. धन्यवाद. आपण मला या विधेयकावरती चर्चा करण्यासंदर्भात मला संधी दिली. अध्यक्ष महोदय, आपला MRTP ऍक्ट मधल्या 3ऱ्या प्रकरणामध्ये या डेव्हलपमेंट प्लॅन कसा असावा, त्याच्या काय काय स्टेप्स आहेत, सेक्शन मला वाटतं 21 पासून ते 30 पर्यंत याची सखोल विवेचन याच्यामध्ये ऍक्ट मध्ये खरं केलेलं आहे. आणि एखाद्या नगरपालिकेने त्यांचे इंटेन्शन DP तयार करण्याचं जाहीर करणे, त्यानंतर त्यांनी टाउन प्लॅनिंग ऑफिसरची नेमणूक करणे, त्यानंतर त्याचा एक्झिस्टिंग लँड मॅप यूज काय आहे, सध्या काय त्याच्यामध्ये आहे, आणि अशा सगळे प्रत्येक कलमामध्ये दिलेल्या प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. आणि जर एवढी देखील तरतूद आहे परत याच्यामध्ये की जर एखाद्या कालमर्यादेमध्ये जर ती गोष्ट झाली नाही तर प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे नगर परिषद असेल, त्यांनी जर का शासनाला विनंती केली तर वेगवेगळ्या त्यांची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कालमर्यादा वाढवून देण्याचे देखील अधिकार ऑलरेडी या मुळात पहिल्या ऍक्ट नुसार आहेत. आणि बातकळकर साहेबांच्या मताशी मी काही प्रमाणामध्ये सहमत आहे की कित्येक ह्या डेव्हलपमेंट प्लॅन खूप जरी ह्याच्यामध्ये मुदती दिलेल्या आहेत तरी देखील बरेच वर्ष नवीन ज्या नगरपंचायती झाल्या नाही, त्यांनी दिली बहुतेक 6 महिनेच दिलेलं आहे, पण ते देखील मात्र प्रत्यक्षामध्ये अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला सांगायचं की अनुभव असा आहे की ह्या छोट्या छोट्या नगरपालिका नगरपंचायती असतात, अत्यंत खरं किचकट सगळी प्रक्रिया होते आणि त्यांचं टाउन हे जे आहे DP बनवायची प्रक्रिया ही आधीच खरं वेळ खाऊ झालेली आहे. शासनाने खरं प्रयत्न असे केले पाहिजे की कालमर्यादा कमी करून त्यांच्यावर आणखीन प्रेशर करून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणखीन काही मनुष्यबळ देऊन ही लवकर करण्याची गरज आहे. कारण छोटी छोटी शहरं अत्यंत अनियोजित पद्धतीने खरं त्यांचा विकास होतोय, अतिक्रमण होत आहेत, प्लॅनिंग व्यवस्थित होत नाही आणि शासनाची भूमिका हा कालमर्यादा कमी करण्याकडे खरं असलं पाहिजे की कसं आणखीन हे लवकरात लवकर करता येईल. त्याकरता काही कुशल मनुष्यबळ नगरपालिकांना द्यायचं असेल तर ते दिलं पाहिजे. अशी भूमिका न घेता शासनाचा हा उद्देश मात्र ही आणखीन कसं म्हणजे सेक्शन 26 नुसार काहीतरी शासनाकडे पाठवायचं असतं प्लॅनिंग ऑथॉरिटीनी, तर त्याला देखील मुदती आहेत. तर ती मुदत तुम्ही वाढवताय, कलम 30 आणि 31 मध्ये काहीतरी बदल करताय, तर प्लॅनिंग ऑथॉरिटी शासनाकडे पाठवण्याचा मसुदा त्यालाही मुदत वाढ देत आहे आणि शासनाकडे आल्यानंतर शासनाने मंजूर करायचंय त्याही वेळेमध्ये खरं मुदतवाढ इथं दिली जाते. अध्यक्ष महोदय, उद्देश जो आहे अध्यक्ष महोदय या विधेयकाचा उद्देश, मी 2 मिनिटं या उद्देशाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. यांनी बोललंय की 17-18 मध्ये नवीन नियोजन प्राधिकरणाच्या संख्येत वाढ झाली आणि GISचा वापर करून त्यांचा मसुदा विकास योजना म्हणजे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन करायचा वगैरे वगैरे, आणि शासनास असंख्य सूचना व आक्षेप प्राप्त झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, कायद्यामध्ये या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनला सूचना द्यायचा जो आहे आणि त्या सूचनांवरती विचार करून त्या सूचना निपटारा करण्याचा अधिकार हा त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीलाच आहे. शासनापर्यंत काही सूचना येत नाहीत. मात्र असं असताना मला हे अनाकलनीय वाटतंय की असा का त्या ठिकाणी वेळ शासन खरं काढतंय. आणि म्हणून या बिलाला खरं माझा सक्त विरोध आहे. विशेषतः आमच्या छोट्या छोट्या नगरपंचायती नगरपालिकांचा लवकर विकास होण्याऐवजी जर आणखीन वेळखाऊ धोरण असेल आणि उद्देशाचा आणि याचा तर कुठंच संबंध अध्यक्ष महोदय लागत नाही, दुसरा काय अजून काय प्लॅनिंग असेल जे असेल सरकारच्या डोक्यात मला माहित नाही. आणि अध्यक्ष महोदय, दुसरी एक बाब मी सांगू इच्छितो की बऱ्याचदा हा डेव्हलपमेंट प्लॅन याचा धसका नगरपालिका क्षेत्रातल्या नगरपंचायती क्षेत्रातील लोक घेतात. कुणाच्या जमिनीवरती काय आरक्षण पडेल आणि अक्षरशः अध्यक्ष महोदय छोट्या, आता मी महानगरपालिकांबाबतीत कदाचित बोलणार नाही, पण ज्या छोट्या नगरपालिका आहेत तिथं वर्षानुवर्ष अध्यक्ष महोदय वर्षानुवर्ष हे DP सगळे तयार होतात, एखाद्या जमिनीवर आरक्षण पडतं आणि त्या नगरपालिकेची कुवतच नसते की ती जमीन त्या ठिकाणी डेव्हलपमेंट घेण्याची. TDR वगैरे देखील छोट्या नगरपालिकेत ते काय करता येत नाही, पुणे मुंबई सारख्या शहरात चालतं आणि प्रॅक्टिकली या DPचा काही उपयोग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होत नाही. असंख्य रिझर्वेशन आपण नावाला टाकून ठेवतो,
पण मात्र प्रत्यक्षामध्ये त्या नगरपालिकेची तेवढी ताकदही नसते की ते एखादं रिझर्वेशन डेव्हलप करण्याकरता ते घ्यावं, त्याचे जे काय चौपट व्हॅल्युएशन वगैरे नवीन कायद्यानुसार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्याबाबत देखील खरं शासनाने असं एखादं विधेयक आणायला पाहिजे होतं की ते नगरपालिकेला ती जागा घेण्याकरता काही शासनाने काहीतरी पैसे उपलब्ध करून देणं, असा खरं बाबींचा विचार केला असता तर आम्ही देखील स्वागत केलं असतं. पण एखाद्या छोट्या शहरांचा विकास हा जलद गतीने न होता आणखीन वेळ खाऊपणाचं धोरण जर शासन करत असेल तर अध्यक्ष महोदय, या बिलाला मी माझा विरोध त्या ठिकाणी नोंदवतो. धन्यवाद. सन्माननीय बच्चूभाऊ. अध्यक्ष महोदय, याच्या मागचा नेमका उद्देश काय आहे? ते गतिमान व्हावं का अधिक संत गतीनं चालावं, याच्यासाठी नेमकं मंत्री महोदय सांगणारच आहे. पण आपण जेव्हा डीपी प्लॅन तयार करतोय त्या दिव्यांगाचं कुठे शहरामध्ये काही गोष्टी आपल्याला अंतर्भूत करता येतं का? ओपन प्लेस आपण ठेवतो. ओपन प्लेस मध्ये मी जेव्हा महिला बाल कल्याण राज्यमंत्री होतो अध्यक्ष महोदय, तेव्हा मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरलो, त्या अनाथालयात गेलो, तर ते 21 वर्षानंतर त्या अनाथालयातून जेव्हा बाहेर पडतं त्याच्यासाठी घरही नसतं, दारही नसतं, काहीच नसतं. कारण त्यांना धर्मही नसते, जातही नसते. आम्ही जाती धर्मातले भक्त लोक आहोत, त्याच्याशिवाय आमचं पोट भरत नाही कधीच. आणि मग अशा लोकांसाठी काही आपल्याला याच्यात करता येईल का? आपण काही ओपन प्लेस ठेवत असताना जसं स्थानिक स्वराज्यामध्ये 5% वाटा अपंगांना निधी वाटपासाठी आपण ठेवतोय, तसं मोठ्या शहरामध्ये या दिव्यांग बांधव असेल, जे अनाथ असेल, ज्यांचं आयुष्यामध्ये कोणी नाही, गाव माहित नाही, धर्म माहित नाही, या लोकांच्या व्यवस्थेसाठी काही जागा तिथं ठेवता येईल का? ज्या एकदम मोठे शहर आहे, मनपा क्षेत्रामधले आहे, त्यावर मला वाटते मंत्री महोदयांनी थोडासा विचार केला पाहिजे. डीपी प्लॅन करताना याचा कसा काय पुढे मागे. आज आपण जेव्हा घर बांधतोय त्यांना जागाच नसते. आता जे रस्त्यावर भेटलेले मुलं आहे, असे किमान वर्षात हजारो मुलं बाहेर पडतात 21 वर्षानंतर. त्यांच्यासाठी किमान जागा उपलब्ध होऊन मग सरकारची काही योजना तिला देता येईल का ते पाहावं. आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय, त्या फॉर्जेटनं जो 1 नंबरचा हरामी कमिशनर होता, त्या फॉर्जेटनं सय्यद हुसेन आणि मंगेश धाडियाला तोफीनं उडून टाकलं होतं. त्याचं स्मारक आपण पाहतोय CST ला आहे. आणि 3 दिवस तुकडे त्याचे उचलू दिले नव्हते. हे शहीदांसोबत जे अवेलना फॉर्जेटनं केली होती, त्याचे हे जे दलाल होते त्याच्यात गोदरेज पण आहे. या 6 पारसी लोकांना या फॉर्जेटनं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. फॉर्जेटनं असं लिहून ठेवलंय का यांनी त्यावेळेस आम्हाला बक्षीस दिले आणि चांगलं काम केलं म्हणून तेव्हा त्यांचं बक्षीस त्याला या पारसी लोकांनी दिलं होतं. त्याच्यात गोदरेज आहे. मुंबईमध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर 34,000 एकर जमीन आहे. 34,000 एकर जमिनीवर गोदरेजचे स्वतःची जमीन 3,400 एकर आहे. पण डीपी प्लॅन करताना ह्या सगळ्या जमिनी आपण का लक्षात घेत नाही? आमच्याकडे 50 एकराच्या वरती जमीन होती, सिलिंग लावलं तुम्ही, वाटाले लावल्या लोकांले. मग यांच्याजवळ हे कंपनीचे जरी असले तरी कंपनीला यात का लागू शकत नाही? का बरं बंधनं येत नाही? सिलिंग जर शेतीवर लावता गिरीश भाऊ, पैशावर का लावत नाही? धमक नाही पाहिजे. आमच्या हाती द्या, पैशावर पण सिलिंग लावतोय आम्ही. इतका पैसा एकाच जोड कसा काय जातं? आणि कोणते कष्ट करून कमावतं हे लोक? आणि म्हणून आम्ही पाहतो का यांनी हरामी केली आहे. दलालीतून हे जमीन भेटली आहे यांना. जे शहीदांच्या बाजूने उभे न राहता, आमच्या स्वातंत्र्य चळवळीत उभे न राहता, त्यांनी दलाली केली आहे या सगळ्या इंग्रजांसोबत. आणि त्या दलालीतून यांना त्या जमिनी त्यांना बक्षीस भेटलेले आहे. जरी कंपनीत ते करवट झाली असेल तरी त्याच्या मागचा इतिहास पाहणं फार महत्वाचं आहे. गोदरेजनं 3,400 एकर जमीन, FE दनशा ट्रस्ट आहे 683 एकर जमीन, जिजाबाई अर्देश्वर ट्रस्ट आहे त्याला 508 एकर जमीन आहे, वाडिया ट्रस्ट आहे 361 एकर जमीन आहे, बहिर मिज जिजाबाई ट्रस्ट याला 269 एकर जमीन. या मुंबईत एका लोकांजवळ 500 एकर जमीन, अहो गावात नाही आहे. इतकी जमीन जर या मुंबईत, इथं एका इकडे लोकांना, या मुंबईतल्या लोकांना राहाले घर नाही, पाय पसरवता येत नाही,
कसं तरी आवरून झोपावं लागतं आणि एकाकडे एवढी जमीन कशी काय? करा अभ्यास याच्यावर, कशा प्रकारचं हे जमीन वापरता येईल. मी सांगतो या जमिनीतला अर्धा जरी हिस्सा आपण घेतला तर या राज्यातलं कर्ज हे आम्ही पाहतोय सहजरित्या फिटू शकतं, एवढी ताकद याच्यामध्ये आहे. आणि मग यासाठी महोदय जसं हे विधेयक आणलं तसा एखादा कायदा नवीन करायला काय हरकत आहे? तुम्ही म्हणाल आता ते कंपनीची आहे, ते ट्रस्टची आहे, आपल्याला ते करता येणार नाही. सरकार आहे, आपण करता येत नाही, नामर्द वाली बात नहीं होना, हो सकता है. हाँ सीएम, मैं सीएम बनने में मेरा कोई, मैं कार्यकर्ता बहुत अच्छा हूँ और मैं इतना अच्छा कार्यकर्ता हूँ, मैं इसमें बहुत खुश हूँ, बिल्कुल मजबूत हूँ. और शिंदे साहेब सीएम है तो मैं ही सीएम हूँ, फिर क्या सवाल है. पण आहे त्याच्यात, पण असं आहे का या जमिनीचं काय, हे जमीन गरीबाले अनिल भाऊ कधी देणार? तुमच्या राज्यात दिली नाही तुम्ही. काँग्रेसवाले काय, भाजपवाले काय, तुमचे राज्य होतं ना. हो तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी. बच्चूभाऊ बच्चूभाऊ अध्यक्ष महोदय, विधेयक मला वाटते मुदतवाढीचं आहे. हा मुदतवाढीचं आहे विधेयक. मुदतवाढीच आहे. हे मुदत जे वाढवून दिली सरकारनं, यांना जे जमीन दिली अध्यक्ष महोदय, हे मुदतच वाढवून दिलेली आहे. तुम्हाला लक्षात नाही आलं असेल, इंग्रजांनी जमीन दिली यांना, मग यांना जमीन, हे गव्हर्नमेंटची जमीन आहे, सरकारची जमीन आहे, ते परत घ्यायला नको का? हे जे काही मुदतवाढ तुम्ही दिली त्याच्या नावाने हे सगळे तपासा, ठेवा एकदा मीटिंग, मी सगळे कागदपत्र माझ्याजवळ आहे A to Z. आणि मग ह्या गोदरेजवर जर तुम्ही नाही दिली तरी मी 15 ऑगस्टला त्या जमिनीवर जाऊन बसणार आहोत. सगळे माझ्या मतदारसंघातले, त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो, लेआउट टाकून देतो 34,000 एकरवर आणि त्यांना इथं घर देऊन देतो. तुम्ही द्या नका देऊ, आम्ही ते ताब्यात घेणार म्हणजे घेणार. अध्यक्ष महोदय, तुम्हाला पण 2-3 प्लॉट देऊ त्याच्यातले. अध्यक्ष महोदय, ही मुंबई तशी पाहिली तर एका राजानं एका राणीसाठी दत्तक दिलेली, आनंद दिलेली मुंबई आहे. आणि हा वसाहत एरिया होता. आता ही मुंबई पुन्हा बिल्डराला आनंद देण्याचा कट सरकार आखत का काय, अशी प्रकारची अवस्था आहे. सरकारनं असं म्हटलं होतं का 40,000 घर आम्ही मोफत देऊ. मोफत देण्याची ताकद आहे का तुमच्यात? बिलकुल नाही आहे. अरे आम्ही ज्या घरी राहतोय त्या घराच्या बदल्यात तुम्ही घर देताय, मोफत नाही, अदल बदल आहे हा. आणि मग या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत असाल तर 200 स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही पुन्हा त्याला 200 स्क्वेअर फूट देत असाल तर हा अन्याय आहे. आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे का स्वयंविकासाकडे आपण गेलो पाहिजे. स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही मीटिंग लावली पाहिजे. मंत्री महोदय, जरी सीएम साहेबाला वेळ नसेल तर चंद्रशेखर प्रभू नावाचे गृहस्थ जे माजी आमदार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस, तुमको तो गलत ही लगेगा, पैसा कमाना है ना आपको, इतना अच्छा है. 700 प्रकल्प चालू आहे. मी स्वतः बिमार आहे तर काय झालंय, जबान तर चालू आहे ना. अध्यक्ष महोदय चंद्रशेखर प्रभूजी त्यांनी 700 अशा प्रकारचे स्कीम चालू केलेले. मी स्वतः जाऊन आलो आणि मी स्वतः जाऊन, मी तुम्हाला किमान 15 ते 20 स्कीम तुम्हाला घेऊन जातोय. आणि त्या संदर्भात मला वाटतं जे काय वाईट असत स्वयंपूर्ण विकासामध्ये, तुम्ही सांगा आज आम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये किती ट्रान्झिट कॅम्प आहे जिथं 2-2, 10-10 वर्षापासून तुम्ही त्यांची व्यवस्था केली नाही, 30-30 वर्षापासून. मग जिथं या देशाची, या राज्याची राजधानी मुंबई आहे, जिथं मंत्रालय 50 किलोमीटरच्या आत आहे, तिथल्या लोकांसोबत न्याय तुम्ही करू शकत नसाल तर मग हे 6 मजले बांधले कशाला? इथं काय गरज आहे बांधायची? मग आम्ही एका इकडे विदर्भ अलग मागतोय कारण राज्य जवळ असलं पाहिजे, मंत्रालय जवळ असलं पाहिजे. अरे मंत्रालय इथे 30 किलोमीटरवर आहे आणि तरी सुद्धा या सगळ्याच्यावर ट्रान्झिट कॅम्प मध्ये लग्न होत नाही लोकांचे. ते कसे काय चूप बसले हेच समजत नाही. पेटवावं लागन, त्यांच्या हाती टेमे द्यावं लागन अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला विचार मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का याची एक बैठक
मंत्री महोदय, हे जे काही 3-4 हजार एकर 6,000 एकर जमीन जे 6 लोकांजवळ आहे, अध्यक्ष महोदय, आपण डीपी प्लॅन जरूर करा, त्याची मुदत वाढवा, नोका वाढवा, हा नंतरचा भाग आहे. परंतु एका इकडे जमिनीसाठी 6 लाख लोक मुंबईत फुटपाथवर झोपतात अध्यक्ष महोदय, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही आहे. मी एका राजस्थानचा शेतकरी मला भेटला, मी सहज फिरायला चाललो होतो, म्हटलं तुम्ही इकडे कसे काय आले? तो हमारे एरिया में सब जो वन्य प्राणी है उतनी इतनी तकलीफ बढ़ गई कि हम किसानी कर ही नहीं सकते. त्याच्यावरच बोलतो शहरात का आले म्हणून. अध्यक्ष महोदय, का शहर असे फुगत चाललेले आहे, ते वाढत चाललेले आहे. गावात त्यांची खायची सोय होत नाही म्हणून इथं हाल अपेक्षा करून कसे तरी जगताय. आणि मग तिकडे तेच आणि इकडे पण तेच असं होत असेल तर मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का त्यांनी त्यांच्या भाषणात या 6,000 एकर जमीनच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार, तुम्हाला निर्णय घेता येतं नाही येतं, या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं, नाही तर तशी मीटिंग लावावी जेणेकरून हा प्रश्न सगळा मार्गी लागेल, इतकी विनंती करतोय. आणि अपंगाचं आणि अनाथाचं पहा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर, बोला. प्राजक्तजी तनपुरे आणि बच्चूभाऊ कडूनी या बिलाच्या संदर्भामध्ये आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. मला असं वाटतं की अतुलजींनी जे मुद्दे मांडले त्याच्या संदर्भामध्ये जे काय असेल ते तपास आपण. बोलायचं आहे का तुम्हाला? बोला तुपे साहेब. अध्यक्ष महोदय, हे बिल जे आणलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत आणलेलं आहे, कारण 6 महिन्यापेक्षा जास्तीची मुदतवाढ काही मागत नाही. आणि पूर्वी MRTP ऍक्टचा जो सेक्शन 26 आहे, 28 आहे, 30 आहे, 31 आहे त्याच्याप्रमाणे ही मुदत द्यायचा प्रघात आहे. त्याच्यामुळं पण याच्यात एक गोष्ट अशी होती की या मुदतवाढमध्ये आपण असं बघितलंय की डीपी प्लॅन हे अनेक वर्ष रखडतात आणि अनेक वर्ष रखडल्यामुळं त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. एक्झिस्टिंग लँड यूज ELU आणि प्लॅन लँड यूज PLU याच्या बाबतीत मात्र प्रचंड गोंधळ तयार होतो आणि हा गोंधळ नंतर त्या शहराच्या त्या सगळ्या विकासाला मारक ठरतो. आमचा असा अनुभव आहे की डेव्हलपमेंट प्लॅन 4-4, 5-5, 6-6 वर्ष चालतात आणि एवढा लांबचा कालावधी असल्यावरती याच्यामध्ये एकदा डेव्हलपमेंट प्लॅन आला की एक पाहिलं गेलेलं आहे की छोटे छोटे भूधारक, छोटी जी माणसं असतात त्यांच्या जमिनीवरती आरक्षण पडतात आणि जे बिल्डर आहेत, धनदांडगे आहेत, ज्यांच्या जागा आहेत त्या मात्र मोकाट सुटलेल्या असतात. त्याच्यामुळं याला एक काहीतरी कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, असे लांबलेले डीपी प्लॅन हे अनेक प्रॉब्लेम तयार करतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रॉपर्टीवरती रस्ता टाकला, त्या मालकाला माहित पडलं की माझ्या ह्याच्यातून रस्ता टाकलाय, तो तिथं हळूहळू ती जागा विकून टाकतो. घेणाऱ्यांना माहित नसतं की इथं प्रपोज रस्ता आहे आणि मग रस्ताही होत नाही, त्यांची घरे अनधिकृत राहतात आणि कायमचा तो प्रॉब्लेम तयार होऊन राहतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना, डीपी प्लॅन करत असताना तो वेगानं होणं गरजेचं आहे. त्यावेळेस शहराची सुनियोजित डेव्हलपमेंट होऊ शकते. दुसरी गोष्ट, डीपी प्लॅन की टीपी स्कीम हा एक विषय आहे. डीपी प्लॅन आणि टीपी स्कीम याच्यामध्ये काही ठिकाणी पूर्वी टीपी स्कीम राबवल्या जात होत्या, त्या चांगल्या पद्धतीने होत होत्या. परंतु आता आपण सरसकट डीपी प्लॅन राबवला घेतलेत तर याची कुठेतरी सांगड घातली गेली पाहिजे, तरच ते होईल. कारण काही होताना काही जण भूमिहीनच होत आहेत आणि जमिनीचा मोबदला हा त्या प्रमाणात मिळत नाही. एका बाजूला UDCR लागू आहे, दुसऱ्या बाजूला मात्र तसं होत नाहीये आणि मग या सगळ्यातून ज्याची जमीन जाते आरक्षित होते त्याला काही डेव्हलपमेंट मिळत नाही. काही आरक्षणं अशी आहेत जी बिल्डेबल आहेत, जी डेव्हलप करू शकतात, परंतु काही आरक्षणं अशी आहेत की जी बिल्डेबल होतच नाहीत. त्यामुळे याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे हे विधेयक जे आणलेलं आहे त्याला आमचा काही विरोध नाहीये, परंतु
जेव्हा डीपी प्लॅन होईल त्यावेळी तो वेगाने झाला पाहिजे आणि त्याच्या तरतुदीची अंमलबजावणी ही लवकरात लवकर झाली पाहिजे अशी माझी सरकारकडे मागणी आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अतुलजी, सन्माननीय प्राजक्तजी, बच्चूभाऊ, चेतनजी यांनी या बिलावरचे जे काही विषय या ठिकाणी मांडलेले आहेत, जे काही सूचना केलेल्या आहेत, या संबंधित विभागाला कळवण्यात येतील. परंतु लवकरात लवकर डीपी व्हावा आणि लवकरात लवकर नागरिकांना त्या सुविधा मिळावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे बिल आपण सभागृहासमोर मांडलेलं आहे. सन्माननीय बच्चूभाऊंनी शहरामधल्या आरक्षणामध्ये दिव्यांगांचा देखील सहभाग असला पाहिजे ही अतिशय महत्वाची सूचना जी केलेली आहे ते देखील संबंधित विभागाला कळवलं जाईल. आणि जागेच्या संदर्भामध्ये बच्चूभाऊ आपण जो मुद्दा मांडला त्याच्यासाठी बैठकीचं देखील आयोजन केलं जाईल. मला आपल्या सगळ्यांना, आपल्या वतीनं सगळ्यांना विनंती करायची आहे की जे बिल मांडलेलं आहे ते सर्व सभागृहानं संमत करावं. प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना सुधारणा विधेयक 2024 विचारणात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. विधेयक खंडशः विचारात घेणे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. विधेयक संमत करणे. अध्यक्ष महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. लक्षवेधी क्रमांक